सुबह जॉर्डन कल्याण टीम, ऋषी शेलार अँड टीम प्लीज. नितीनजी मोरे ह्या टीमचे संघटक आहेत. डोळे संघाचे डोळेच लागलेत कधीपासून की कोणता संघ असेल आता त्यांना फायनलिस्ट. तर 4 ओव्हरचा मुकाबला आहे. सेमीफायनल क्रमांक 2. प्रेक्षको सामना सुरू होणारे तत्पूर्वी टाळ्यांचा गजर करा. बघू आपण आता 2 पाऊल फक्त दूर आहोत या स्पर्धेच्या सांगता समारंभासाठी. आता ती वेळ आली आहे बक्षीस कमवण्याची, बक्षीस उचलण्याची, करंडक घेऊन जाण्याची. जे करंडक आपले पाहतायत सर्वांकडे आणि आपण सर्व पाहतोय करंडकांकडे टक नजरेने पाहतोय. सलामीची जोडी येत असताना विनय पाटील आणि सोबतीला आदित्य. दोन्ही संघाचे 12 खेळाडू पहिला चेंडू पडण्याच्या आत यायचे खेळाडू कक्षामध्ये. बिंदास मुस्कुराओ क्या गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा या बुरा केवल भ्रम है, अरे यारो जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम है. सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपल्याला या स्पर्धेची खुशी आणि गम पाहायला मिळणार आहे. कोणीतरी जिंकणार, कोणतरी यश संपादन करणार, कोणतरी हरणार, कोणतरी परतणार. परंतु प्रत्येकाला इथे आता बक्षीस लागू झालेलं आहे हे सुद्धा मला सांगा असं वाटतं. जे टॉपचे 4 संघ निवडले गेलेत त्या 4ही संघांना या चमचमत्या ट्रॉफी मिळतील. 1 2 3 4. पहिल्या 2 ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेत सुनीलजी पदू दळवी MD साहेब, ज्यांच्या माध्यमातून सोबतीला विजय सेठ अधिकारी त्यांचं सौजन्य. तर सरपंच साहेबांनी सांगितलं की 5 षटकांचा मुकाबला असेल. होऊन जाता टाळ्या सरपंच साहेबांसाठी. बघा त्यांच्या हा मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही जे मागणार ते तर तुम्हाला आम्ही देणार आहे. कारण विनय पाटील काय म्हणतो की टॉस करताना 5 षटकं तुम्ही सांगितली होती त्यानुसार त्याचं सुद्धा बरोबर आहे आणि त्याला सहमती दिली आमच्या सरपंच साहेबांनी. ठराव पास झालाय आमच्या या पॅनल मध्ये. दोन्ही संघाचे 12 खेळाडू या. रुपेश बासलेचा पहिला चेंडू आदित्यसाठी फुल टॉसला दिला भिरकावून स्क्वेअर लेगच्या वरून येतोय पहिला चेंडू मध्ये पहिला ब्लास्ट षटकार. आता हेच मनाची वेळ आली की विजलो जरी आज मी, हाच माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. जबरदस्त सुरुवात केली आहे. 3 षटकारांसाठी सरपंच साहेबांकडून 1000 रुपये मिळतील. इथे जबरदस्त हा फटका आहे 4 धावांसाठी. फायरिंग करतोय बॅट्समॅन मिस्टर आदित्य शेलार. की चेंज केलं सांगितलं.
षटकार चौकार 10 धावा ठोकल्या त्या दोन चेंडूंमध्येच. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास संत नाही. अरे येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळले पावलांना माझ्या पसंत नाही. ती वेळ आली आता, तीच वेळ आली स्वतःला सांगण्याची की मला नाही माहिती माझ्या आयुष्याची स्टोरी पुढे का असेल, पण तो त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. या दोन्ही पण 22 खेळाडूंनी हार मानायची नाहीये. 22 नाही तर 44 खेळाडूंनी आता हार मानायची नाहीये. सरस कामगिरी करा आणि चषक जिंकायचंय तुम्हाला, सरपंच चषक. कोसले गावचे अनमान शान पालवी साहेबाचा चषक डायरेक्ट इथे केलं होतं मुकेश गायकरने. तिथे बचावले आदित्य, विनय पाटील काही पावलानेच पोहोचला. त्याची अर्धी पावलंच लागतात आणि डबलची पावलं लागतात ती आदित्यची. धावसंख्या बघा इथे सिंगल ने पुढे सरकलेले 11 वरती 0 बाद. 4 चेंडू पडलेत, एक षटकार एक चौकार एक सिंगल एक डॉट. विनय पाटील आता स्ट्राईक एंडला आहे. रुपेश बासरे विकेट टेकर, मागच्या सामन्यात 4 विकेट संपादन केले. या वेळेला थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू होता, फक्त तिथे सरळ ड्राईव्ह केला होता. मानसिकता फक्त सरळ लॉफ करायची होती, परंतु तिथे काहीतरी द्विधा मनस्थिती पाहिली आपण विनय पाटीलची. चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑनला, त्या दरम्यान एकदा अर्जित केली आहे. विकेट सुद्धा राखून खेळायला पाहिजे. रुपेश बासरे षटक हाताळतायत. मॅन फ्रॉम रेवती कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जबरदस्त क्रिकेटर आहेत. धावसंख्या 11 वर 12 करेक्शन करा. लोअर फुल टॉस सरळ बॅटने इथे ड्राईव्ह करायचं होतं. मुकेश गायकर स्ट्रॉंग हँडेड फिल्डिंग करतोय. अशा प्रकारे पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती होताना आपण पाहतोय प्रेक्षको, मैब्या 11 गावदे स्पोर्ट्स पीसी संघाची धावसंख्या आहे बिन बाद 12. गिरना भी अच्छा है औकात का पता चलता है, बढ़ते हैं जब हाथ उठाने को अपनों का पता चलता है. अरे जिन्हें गुस्सा आता है वो लोग अक्सर सच्चे होते हैं, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है. सीख रहा हूं अब मैं भी इंसानों को पढ़ने का हुनर, सुना है चेहरे पे किताबों से ज्यादा लिखा होता है. हल्लीच्या युगामध्ये चेहरे फार आपल्याला वाचायला मिळतात, ज्यामध्ये पुस्तकांपेक्षा फार काय लिहिलेलं असतं. आता प्रत्येकाला वाचायची वेळ आली. प्रेक्षको वाचा हे चेहरे मोरे आणि टिपा तुमच्या डोळ्यांमध्ये. ही साठवण करायची या क्रिकेटच्या रजनी सोहळ्यामध्ये. आपल्याला हे क्रिकेटचं सौंदर्य लुटायला मिळते. सरपंच साहेबांची कृपा आपल्यावरती झाली आहे. दिलीपजी पालवी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. पहिलं षटक 12 धावा बिन बाद. चांगली सुरुवात केली. 5 षटकाचा मुकाबला आहे. मला वाटतं की फायनल सुद्धा 5 षटकांचीच असेल असा मी अंदाज व्यक्त करू शकतो. कारण सरपंच साहेब म्हणाले की आता सकाळ झाली तरी चालेल, आपल्या लाईट्स वाहून राहतील तोपर्यंत होऊन जाऊ द्या. आणि झालंच पाहिजे, शेवट गोड झाला पाहिजे. कोणाला शेवटी नाराज पण करायचं नाहीये. नवीन षटकासाठी अपू लॉफ केला. हो ये क्या बात है, ये बल्ला नहीं तूफान है. गेंद नेली ऊंची उडान, उडान खटोला. पाटीलने तो फटका सुरू केलाय. उंचपणे फटके मारण्यामध्ये माहीर आहे आणि त्यांनी सुरुवात सुद्धा केली. लॉफ केला होता अफवाली, उचलून भिरकावून दिला. षटकासाठी धावसंख्या 18 वर. अजून एक इथे स्लाइस केले. वेगाने फिल्डर फेकी करतोय तिथे. नॉनस्ट्राइक एंडला धोका आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली सुद्धा. चांगली फिल्डिंग पेश केली तिथे आणि चांगली फेकी सुद्धा. रॉकेट थ्रो होता. तिसऱ्या पंचांना इथे रिफर केले वसुदेव भोईर यांनी या रनआउटच्या कॉल साठी. बघा हे रिप्ले दुसऱ्या बाजूला दाखवलं जात आहे, पण तो आम्ही ते सध्या प्रक्षेपित करणार नाही आहोत. कृष्णा केणे सर पाहतील इथे की फलंदाज पोचलाय की नाही. सुरक्षित पोचलेला आहे, सेफ आहे फलंदाज. चांगल्या पद्धतीने त्यांनी ड्रॅग आउट केली बॅट विनय पाटीलने तिथे. सिंगल धाव कंप्लीट झाली. धावसंख्या इथे पाहतोय आपण 19 वरती आहे बिन बाद. आतापर्यंत 8 चेंडू पडलेत, 8 मध्ये 19 धावा जोडल्यात.
टीम मैब्या 11 गावदेवी पिसे संघाने प्रसाद सेठ पाटील साहेबांनी सुद्धा आज ह्या स्पर्धेला हजेरी लावली. त्यांनी अनेक बक्षिसं दिले त्या स्पर्धेसाठी. काल सुद्धा कॅश प्राइजेस दिले होते. पुढचा चेंडू अप्पू आदित्यसाठी इथे कटचा प्रयत्न होता. डोक्यावरती हात ठेवते फलंदाज की मी काहीतरी गमावलंय. ते चेंडू उचली घेणार होता. बॅट वेगाने त्याला रोल करायची होती परंतु फक्त तिथे नच स्टाईलने फक्त स्टिअर करायचा प्रयत्न केला होता. छातीच्या जवळ उचली घेणारा चेंडू डॉट निघाला. विनय पाटील जाऊन सांगतो की आपल्याला प्रत्येक चेंडू इथे युटिलाइज करायचा आहे. हा बघा वारंवार रनआउट दाखवला जातोय. अगदी दूध का दूध पाणी का पाणी सिद्धेश पाटील आणि टीम दाखवत असताना बरोबर डिसिजन झाला. तो सुरक्षित पोहोचले होते फलंदाज. उडवलाय पुन्हा एकदा. आता चेंडूचं काम तमाम. अंबर की ऊंचाई लेकिन वहां पे हो गई सिंचाई. विकेटचं पतन. फलंदाज बाद होते. बिकश गायकडे टिपला जाईल आणि फलंदाज आदित्य झाला फेल. दिलदार व्यक्तिमत्व प्रसाद सेठ पाटील आणि आहे तो हिम्मतवाला. बक्षीस लावण्याची सुद्धा हिम्मत असते. चांगले व्यापारी आहेत, चांगले बिझनेसमॅन आहेत प्रसाद सेठ पाटील. त्यांनी तृतीय चतुर्थ बक्षीस सुद्धा आपल्याला दिलेलं आहे ट्रॉफीच्या माध्यमातून. नक्की त्यांचा संघ मैब्या 11च्या नावाने खेळतो. इथे रामभाऊ देसले यांच्या बैबा बैलाचं नाव आहे. ते नवीन बॅट्समन आले आहेत भावेश. भावेशने सुद्धा चेंडू उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचलाय आणि झेल टिपलाय. बॅक टू बॅक विकेटचं पतन आणि आता अप्पू आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. प्रतीक पाटील पिसे गावाला सत है मोठी भावाला. प्रतीक पाटील पिसे गावाला सत है मोठी भावाला. ही सत है मोठी भावाला. दिलदार प्रसाद पाटील आहे तो हिम्मत आहे तो हिम्मत वाला. हे दिलाचा दिलदार प्रसाद पाटील आहे तो हिम्मत वाला. मस्त जज केलं. विकेटचं पतन झालं. अप्पूने निमंत्रित केले होते. लागोपाचे 2 धक्के दिले. आधीच्या सामन्यामध्ये रुपेश बासरेने धक्के दिले होते परंतु आता अप्पूने ते विकेट टेकिंगची भूमिका पार पाडली आहे. आता तो पोहोचला हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक बॉल असणार आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय मिस्टर अक्षय. अक्षय थेटे. ओपन क्रिकेटचे सामने अनेक खेळणारा अक्षय थेटे. स्टील बॉडी अग्रेसिव्ह प्लेयर आहे ज्याने केंद्रीय मंत्री चषक जिंकण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. हॅट्रिकचा बॉल अक्षय थेटेला. ओहो फसवला होता इथे. नशीब बलवत्तर अक्षय थेटे. असं वाटतं की रात्रीचं जेवण नशिबासोबत केलंय आणि ते पंचाने सिग्नल दिला की षटक समाप्त झालं. दुसरं पहिल्या चेंडू मध्ये इथे अक्षय चाचपडले होते आणि तो अचूक चेंडू टाकला होता. हॅट्रिक बॉल अप्पूच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 12 धावा जोडल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये ते अप्पूने 2 गडी बाद करून फक्त अवघ्या 8 धावा खर्च केला. चांगलं कमबॅक केलं. त्याचं कारण की 2 एज संपादन केले ते गरजेचं होतं. मस्ट निडेड विकेट प्राप्त करणं या मोठ्या सामन्यामध्ये फार महत्वाचे असते कारण सेमी फायनल आहे. जो जिंकेल तो फायनलच्या मुकाबल्यामध्ये थेट जाणार आहे. परंतु आता अक्षय थेटे आणि विनय पाटीलची जोडी जमेल. 5 षटकाचा मुकाबला आहे. किमान 60-65 धावांचं लक्ष्य नक्की डोळ्यासमोर ठेवलं असेल. म्हणतात ना की तुमचं ध्येय, तुमचा गोल, तुमचं टार्गेट तुमच्या नजरेसमोर ठेवूनच खेळायचं असतं, पुढे जायचं असतं. आणि जो ध्येयाच्या दिशेने नजर ठेवून वाटचाल करत असतो आणि त्यानुसार प्रयत्न करत असतो तो नक्की ध्येय गाठत असतो. त्यासाठी तुमची नजर पॉझिटिव्ह पाहिजे, तुमचे विचार पॉझिटिव्ह पाहिजे, सकारात्मक पाहिजे. त्याचं कारण की स्वतःला असं सांगितलं पाहिजे की मी हे करू शकतो. मला हे टार्गेट सेट जे केले ते पूर्ण करायचंय. त्यासाठी मला जसं जायला पाहिजे त्यानुसार जाता आलं पाहिजे.
अजून एक चांगलं वाक्य की तुमचं ध्येय किती पण मोठं असू दे, तुम्हाला फक्त माहिती पाहिजे की त्या ध्येयाचा रस्ता तुमच्या पायाखालूनच जातो. हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही ते ध्येय गाठू शकता. तो प्रयत्न करेल का अक्षय तेटे जो सामना करणार आहे कल्पेश केनेचा. 2 षटक झाले, धावसंख्या 20. तिसरा षटक, पहिला चेंडू मार्गस्थ करतोय. ट्रायल ऍक्शन कल्पेश केनेची. समोर अक्षय थेटे, अष्टपैलू क्रिकेटर आहे. भिवंडी परिसरामध्ये नावाजलेला क्रिकेटर, गावदेवी नानकर संघाकडून नेहमी खेळत असतो. त्याची निवड झाली पुण्यात. त्या दिशेने त्याने चॉप केला. इथे चिप शॉट म्हणू शकतो आपण. फक्त इनसाइड आउटचा प्रयत्न होता, हलक्या हाताने शॉट चेक केलं. तिथे गॅप शोधते. त्याला सुद्धा माहिती की मला जास्तीत जास्त विनय पाटीलला साथ द्यायची आहे. विकेट राखून खेळणं फार महत्वाचं आहे. विकेट इथे फार महत्वाची आहे. जसं सत्यवान सावित्रीने आपल्या सत्यवानसाठी सिंदूर राखून ठेवलं होतं त्या संसारामध्ये, तसं तर या सामन्यामध्ये विकेट राखून खेळणं तितकंच महत्वाचं. धावसंख्या 21 वर 21. यावेळेला विनय थांबणार नाहीये. बॅटचा कडक साऊंड, टक साऊंड आणि चेंडू एका टप्प्याने ग्राउंडच्या बाहेर. सुंदर चौकार विनय पाटीलच्या बॅट मधून. अरे वन साइड है उसका नाम, मार्केट सारा केलाई जाम. वन साइड है उसका नाम, मार्केट सारा केलाई जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवला, इलाका गाजवला, इलाका गाजवायला. नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला. नक्कीच नाव काफी हे दिलीप पालवी साहेबांचं. असं गाणं आपण ऐकतो आणि आता काफीच आहे. आता प्रेक्षकांना सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही की कपिल पालवी साहेबांनी दाखवून दिलं की मी क्रिकेटची स्पर्धा सुद्धा सक्सेसफुल करू शकतो. मी सरपंच पद सुद्धा सक्सेसफुली हाताळू शकतो, भूषवू शकतो. आणि ते भूषणावं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते या क्रिकेटच्या रजनीमध्ये. त्यांनी सुद्धा स्पर्धा अगदी लाजबाब पद्धतीने, शानदार पद्धतीने, भारदार पद्धतीने सक्सेसफुल केली आहे. विनय पाटील इथे अनसक्सेसफुल खेळतोय. टप्पा पडला इथे. कल्पेश केने थोडंसं चेंज ऑफ पेस केलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा अँगल झाला, फ्लाय सुद्धा झाला. बघा रिप्ले, आमचे आतिश पाटील दाखवतात रिप्ले. हो क्या बात आहे, मस्त चेंडू इथे. अगदी चांगला कटर होता. डोक्यावरती दोन्ही पण हात गेले होते कल्पेश केनेचे की हा चेंडू मला विकेट टेकर हवा होता. धावसंख्या 25 वर 20. ओ उडवलाय. ओ माय गॉड, शॉट है क्रंची, पिंजे को तोड़ हुआ पंची. सिक्सर, वाह, सॉलिड शॉट. चेंडूला ऑन साइड ऑफस्टिकच्या बाहेरून खेचलं होतं विनयने. यावेळेला सुद्धा चाबुक शॉट. ओ माय गॉड, ये बल्ला नहीं, ये तलवार है. चीर दे ऐसी धार है. विनय पाटील ऑन फायर. सिक्सर. एकदम मंडल कोकले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या इताचा, गावाच्या वाड्याचा, दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना 2 षटकार आले. तिसरा जर मारला तर सरपंच साहेबांकडून 1001K कॅश प्राइज मिळणार आहे. विनय पाटीलने सुरुवात केली. मी पहिला षटकार मारला तेव्हाच म्हणालो की त्याची बॅट जेव्हा चमकते तलवारीच्या धारेप्रमाणे अगदी बहरते. ती बहरत आली आहे. धावसंख्या 37 वरती. यावेळेला फुल लेंथ वापरला. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता. कल्पेश केने सुद्धा चाणाक्ष खेळाडू आहे. पैसे काढले ते हातामध्ये. बघा सरपंच साहेब मोजत होते. त्या नोटा कितीच्या माहित नाही पण तो मोजत होते सतत साहेब. त्यांचा मनाचा मोठेपणा इथे त्यांनी दाखवलेला. लगेचच कॅश ऑन होती परंतु तिथे थांबवलं विनय पाटीलला. या शेवटच्या चेंडूमध्ये कल्पेश केनेने. धावसंख्या इथे 3 षटकाची समाप्ती. या षटकामध्ये धावा आल्या 17 आणि एकूण धावसंख्या येते 37. 12.33 वेग या धावसंख्याला पाहतोय आपण. मैब्या 11 गावदेवी स्पोर्ट्स पीसी संघाची धावसंख्या 37 ऑन द बोर्ड.
आधीच्या सामन्यात सुद्धा तेच माहिती मिळते की गिरशे संघाची सुद्धा धावसंख्या छान होती, 50 गाठलेली नंतर 5 षटकांमध्ये. आणि 3 षटकात आपण पाहिलं की म्हसोबा कल्याण ग्रामीण संघाची धावसंख्या 3 षटकात 31 होती. त्यानंतर 12 मध्ये 20ची गरज होती आणि जे 4-5 वाईट टाकले गेले तिथे पूर्णपणे कलाटणी मिळाली सामन्याला. सरपंच साहेब सुद्धा म्हणाले की ते वाईट टाकले नसते तर मे बी मॅच मध्ये अजून मजा आली असते, परंतु काही आपल्या छोट्या छोट्या चुका फार आपल्याला मोठं नुकसान देत असतात. ते आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळालं त्या आधीच्या सामन्यामध्ये, जो क्वार्टर फायनलचा मुकाबला होता जो आपल्या जवळच्या संघाने गिरशे संघाने गमावला आणि जय म्हसोबा कल्याण ग्रामीण जॉर्डन 11 संघाने ती बाजी मारली. आजच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक मान्यवर लाभले. सन्मान्य दिनेशजी कतोरे साहेब, आमदार किसन कतोरे साहेबांचे पुतणे आपल्यामध्ये उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन सुद्धा दिलं या स्पर्धेला. रवींद्रजी घोडविंदे सर, शिक्षण सम्राट साहेब सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित होते. तसेच शिक्षण सम्राट राजामजी चौधरी सुद्धा होते. चला पटापट तुम्ही ड्रिंक्स उरकून घ्या. तिथे झाडाच्या बाजूला जे खाली प्रेक्षक बसले तर थोड्याशा खुर्च्या मागे घेता का जरा आपण. बांधावरती बसत बघा, बांधावरती. तर तुम्ही बांधावरती नका जाऊ, पाठीमागे जा, खुर्च्या घ्या भले आपण. बसा, व्यवस्थित बसा, काय प्रॉब्लेम नाही तसा. परंतु तुम्ही जरा जास्त आम्हाला दिसत होते समोर, कारण फिल्डरला त्रास नको फिल्डिंग करताना. आणि खुर्चीवाले आपण पण खुर्च्या मागे घ्या. जे 5 जण बसले तर खुर्च्यांमध्ये. सरपंच स्टँडच्या समोर ऐकताय का आपण आपल्याला. $37 ऑन द बोर्ड. ओ अक्षय थेटेने सुरुवात केली, त्याची कलात्मकता ही त्याची नजाकत आहे. रिव्हर्स हिटेड 4 रन अक्षय थेटेच्या बॅट मधून. मारतोय त्यासाठी तो पूर्णपणे माहीर आहे असा अक्षय थेटे. चिवट खेळाडू आहे, अगदी चतुरक्ष खेळाडू आहे, अग्रेसिव्ह प्लेअर आहे. चौकाची हॅट्रिक करेल का यावेळेला. हॅमरचा प्रयत्न केला होता, आडवा फटका मारचा प्रयत्न, तिथे गोलंदाज अप्पू पोचत नाहीये. प्रयत्न केला होता, इच्छाशक्ती थोडीशी त्याची कमी पाहायला मिळाली. तिथे वेगाने डीप मधून फिल्डर येईपर्यंत 2 धाव पूर्ण केला अक्षय थेटे. टाळ्यांचा गजर होते खेळाडू कक्षामधून. अनेक पाठीराखे आलेत मैब्या 11 पिसे संघासाठी. गावदे स्पोर्ट पिसे मैब्या 11 विरुद्ध आपण पाहतोय जय म्हसोबा जॉर्डन 11 कल्याण ग्रामीण असा संघ याचा सामना रंगतोय. सेमी फायनल क्रमांक 2. जो जिंकेल तो ढोले संघाच्या समोर फायनल खेळणार. धावसंख्या 47. आपटी दिली यावेळेला अप्पर स्क्वेअर कट. वा, कॉमेडी बॉक्स आणि मान्यवरांना देणारा सलामी हा ठोकला अक्षय थेटेने. अजून एक दमदार शानदार चौकार. गाणं सुंदर क्रिकेट, सुंदर बॅटिंग. इथे अक्षय खेळतो 16 वरती, विनय खेळतो 24 वरती. वैयक्तिक धावसंख्या संघाची धावसंख्या 50 अप 51.
ओ हो मोठा फटका आडव्या बॅटनी सरळ प्रहार केलाय तिथे कामराने झेल टिपलाय लॉंग ऑफला आणि फलंदाज अक्षय तेटेची खेळी संपुष्टात. मिळतोय दादाला चे तालुका प्रमुख शिवसेनेचे धडाधडीचे झुंजार नेतृत्व त्यांच्या दोन्ही बाजूला दिलीपजी पाळी दुसऱ्या बाजूला नितीनजी देसले असे लेफ्टी आणि राईटी त्यांना बॅकअप आहे आणि ते सुद्धा येऊन गेले कदाचित आता सुद्धा येतील ते बक्षीस देण्यासाठी. धावसंख्या 51 आली आहे आणि तिसरी विकेट सुद्धा आली. इथे आला नवीन फलंदाज मिस्टर साहिल. साहिल सुद्धा विस्फोटक बॅट्समन आहे. त्याची बॅट काल सुद्धा तळपली होती. ते षटक समाप्त झालंय असा इशारा करतात वासुदेवजी भोईर. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या इथे बरोबर आहे ती 51 वर. 51 ऑन द बोर्ड. आधीच्या सामन्यामध्ये 51चं टार्गेट दिलं होतं आणि ह्या सामन्यामध्ये आतापर्यंत पाहतोय की 4 षटकातच 51 झाल्या. जो मी मगाशी उल्लेख केला प्रेक्षको की 65 ते 70 धावसंख्या ध्येय ठेवलं असेल या ठिकाणी मैब्या 11 संघाने. मैब्या 11 गावदेवी पिसे हा संघ आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे. फायटिंग स्कोर तर ऑलरेडी निर्माण झालाय. 5 षटकांचा विचार करता नेहमीप्रमाणे शेवटचं षटक आधारेल गोलंदाज ऋषी शेलार. प्रत्येक सामन्यामध्ये तो शेवटची जबाबदारी स्वीकारतोय आपल्या संघासाठी. कॅप्टन्सी सुद्धा छान करतोय. आतापर्यंत त्यांचा संघ सुद्धा सेमी फायनल पर्यंत पोहोचलाय. चांगला प्रवास आजच्या दिवसामध्ये झालाय. पण तो कालच्या दिवसामध्ये दिवस गाजवला तो पिसे संघाने. मैब्या 11 काय खेळ कालचा झाला होता. गोटेगर बी विरुद्ध जो सामना काय रंगला होता. 2 षटकामध्ये 16 धावा डिफेंड केल्या. पियुष पाटीलचं तर षटक कोणी विसरणार नाहीये. मिडन हॅट्रिक ओव्हर आणि त्याच नंतर मागे वळून पाहिलं नाही पिसे संघाने. आता विनय पाटील समोर आहे. सामना करेल ऋषी शेलारचा आणि मोठा फटका. ओ माय गॉड. गरुडाच्या पंख घेऊन उंच भरारी घेत चेंडू उडाला आकाशी. दिलदार प्रसाद पाटील आहेत. मिस्टर विनय पाटील काय खेळतोय. इफर्टलेस फटके मारतोय. लाजबाब बेमिसाल बहारदार टायमिंग. ताकदी कमी वापरतो ताकद पण तो बेमिसाल टायमिंग त्याच्या फटक्यामध्ये पाहायला मिळतंय. प्रॉपर टायमिंग साधण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू धावसंख्या पोहोचवतीये. या षटकारामध्ये 57 वरती 5 चेंडू मध्ये अजून किती धावा होतील. अतिजी काय वाटतंय आपल्याला. 70 गाठू शकतो असं वाटतंय संघ. जो आपण अंदाज वर्तवला होता ते भविष्य नव्हतं. पंचांना बोलवले तिथे आक्षेप घेतलाय. बॉलिंग वरती ऍक्शन घेतलाय. डिमांड केले. ओपनला गेलतो तो का विकेट फेकतो बॉलर फेकी. बॉलिंग वरती थोडासा आक्षेप घेतल्यामुळे आपण तिसऱ्या पंचाची मागणी केलेली पाहतोय. इथे ऋषी शेलारवरती तिथे थोडासा आक्षेप घेतलाय आणि त्याचं नक्कीच आता निरसन होईल या पुढच्या चेंडूमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या 57 पाहतोय आपण. दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय ऋषी शेलार विनयसाठी. ओ मिस टायमिंग स्ट्रोक आहे इथे. मात्र विनय पाटीलची विकेट धोक्यामध्ये. हो हो निसटलाय झेल. अचंबित झाले. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या.
काय झालं असेल अशा वेळेला, काय परिस्थिती असेल सलमान खानची जेव्हा ऐश्वर्या निसटली हातातून. बिचारा अजून बॅचलर आहे, लग्नच करू शकत नाही. मोठा धक्का लागलाय आणि असाच धक्का लागला ऋषी शेलारला. फार मोठी विकेट होती, किमतीवान विकेट होती, ऐश्वर्या राय सारखी विकेट होती, सोडली. धावसंख्या इथे बघा 59 वर 59 ऑन द बोर्ड. फार मोठं नुकसान केलंय. आणि तडाखा आहे, विनय पाटील आहे जो थांबणार नाहीये. ठोकलाय फ्लॅट सिक्सर. अरे वन साइड आहे पासष्ट वर 65 ऑन द बोर्ड. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. 65-70 आधीच बोललो तो आतिश पाटील असावा तर त्याच्या पुढे जाईल. आता अपेक्षा वाढलेत, माणसाची अपेक्षा वाढत जातात, समाधानी नसतो. तसं झालंय कारण विनय पाटील त्याला सुद्धा इथे धावांची भूक आहे. त्याला आपण जीवनदान दिलं आणि तो घातक सिद्ध करतोय. विनय पाटीलची धावसंख्या एकूण आहे आतापर्यंत 38, नॉट आउट 38. 2 षटकार मारणं गरजेचं आहे विनय. हो यावेळेला चेंडू फुललेत वापरला, एक धाव पूर्ण केली. साहिल वेगाडायला नॉन स्ट्राईकला विनय पाटील धावतोय. एक धाव कंप्लीट झाली. साहिलची इच्छाशक्ती होती की 2 पाहिजेत का तुला, नाही. विनयने लक्ष दिलं की मला ऑप्शनची गरज नाही, आपल्या संघासाठी खेळायचंय, जोखीम घ्यायचं नाही. तू सुद्धा फटके मारू शकतो कारण तो सुद्धा तितक्याच कॅलिबरचा खेळाडू आहे मिस्टर साहिल, जो आता स्ट्राईकला असेल. धावसंख्या 66, 66 ऑन द बोर्ड. 2 चेंडू शिल्लक. आधीच्या सामन्यात सुद्धा तेच घडलं बघा. कल्पेश जाधवने आणि ऋतिकने जेव्हा सूरज भगतचे झेल सोडले माहितीये ना आपल्याला, आणि त्या सूरज भगतने सामना जिंकून दिला. म्हणजे झेल किती महत्वाचे. क्रिकेट तेच सांगतं की कॅच विन्स मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अनोखा खेळ. इथे बघा काय झालंय, ही फिल्डिंग बघा. इथे या फिल्डिंग मध्ये तुम्ही सेमीफायनल जिंकू शकत नाही. थ्रो कुठे, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. लक्ष तब्बूकडे आणि बदपत्नी झाली ती काजोल, अजय देवगन. धावसंख्या 69, 69 ऑन द बोर्ड. 3 गडी बाद, लास्ट टू गो. 70 गाठले आतिश, जवळपास झाले, काम तमाम. येस, आता हा बोनस असेल म्हणू शकतो आपण. षटकार, चौकार, सिंगल, डबल जे का असेल ते बोनस म्हणून असेल. पण तो पिसे संघ मैब्या येऊन तगड्या स्थितीमध्ये आहे. अगदी अर्धयश प्राप्त केले म्हणू शकतो, पण तो क्रिकेट आहे, आपण अर्धच म्हणू शकतो, पूर्ण म्हणणार नाही कधी. अंदाज आहे फक्त. तितक्याच कॅलिबरचे खेळाडू सुद्धा आहेत कल्याण ग्रामीण मध्ये. मसोबा, जय मसोबा, जॉर्डन 11. तितके विस्फोटक सुद्धा फलंदाज आहेत, ते सुद्धा करामत दाखवतील आपल्याला या सामन्यामध्ये. या वेळेला विनय पाटील अजून चमकतोय. तिथे कामरान नव्हे तर आय थिंक सो गुड्डू आहे. गुड्डू तिथे चेंडू शोधतोय. ढूंढ रे साजना, शोधा म्हणजे सापडेल. तिथे किती धावा घेतल्या विनयने? 3 पूर्ण झाल्या का? नाही, पंचांनी डिमांड केले की आपण चेक करूया तिसरी धाव असेल की नाही. आमचे कॅमेरामॅन सिद्धेशला काहीतरी कळलंय तिथे लेन्स मध्ये. त्यांची लेन्स 4K ची आहे, लाखो रुपयाची लेन्स आहे. कॅमेरामॅनच्या नजरेतून काही चुकणार नाहीये. त्यांना जास्त दिसत असतं कारण ते डोळे वटारून त्यांचा कॅमेरा फिरवतात. बघा इथे चेक केलं जात आहे, चेक करण्यास सुद्धा सांगितलंय. वाह 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 वाह, सिद्धेश पाटील यू आर राईट. फलंदाज बाद. वाह वाह, बॅट ग्राउंडेडच झाली नाहीये, तत्पुरुष काम तमाम केलंय. तर तिथे 3 धावा कंप्लीट नाहीयेत, 2 कंप्लीट झाल्या आणि एकूण धावसंख्या कंप्लीटेड सांगूया आपण 71 कंप्लीट. 72चं लक्ष जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 72 धावांची गरज सेमीफायनल जिंकण्यासाठी टीम जय मसोबा जॉर्डन 11 कल्याण ग्रामीण संघाला. पाणी घेऊन जा जरा मैदानामध्ये. पंचांना आणि स्टंप्सला पाणी पाहिजे बहुतेक. चला 2 मिनिटात फिल्डिंग लावून घ्या. मोठा सामना प्रेक्षक, तुम्हाला हवा तसा सामना बनेल. दोन्ही पण तगडे संघ आहेत आणि स्पर्धा अजून रंगेल. एक पाऊल दूर आहोत आपण. बघा स्क्रीनवरती आपल्या समीकरण आलंय. 30 चेंडू 72 धावांची गरज. दिलीपजी पालवी सरपंच, चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपण पाहतोय. आणि त्यामध्ये बघा आमचे लाडके मान्य, त्यांनी ऑलरेडी स्वतः शाल टाकली आहे खांद्यावरती.
स्वतः सन्मानित करून टाकलंय. सगळ्या शाल त्यांनी घेतलेल्या आहेत स्वतःच्या खांद्यावर. याला म्हणतात, काय म्हणतात, स्वावलंबी, आत्मनिर्भर. मजा घेतात आमचे लाडके चिमुकले ह्या कोसले गावचे क्रिकेटचे चाहते आहेत. चला, तुम्हाला मजा देतील, मंत्रमुग्ध करतील आमचे क्रिकेटचे टॅलेंटेड कॉमेंटेटर दत्ताजी फर्डेसर असतील. ह्या इनिंग मध्ये तुम्हाला पूर्णपणे ते सदाभार कॉमेंट्रीने मंत्रमुग्ध करतील. बघा डीजे आमचे, बघा त्यांना सुद्धा किती आनंद गगनात मावण्याचा झालाय. त्यांना सुद्धा कळतं की आता पगारची वेळ झाली आहे. मजा मजा, सब कुछ मज्जो में छे. दत्ता फर्डेसर सुद्धा तितक्याच आनंदामध्ये आहेत. मला ते चारी रजनी सर तुम्ही इथे येतात, चारी रजनी ना, म्हणजे तुमचं इथे हे माहेर घरच झालंय, बाले किल्ला आहे. आम्ही पाहुणे आहोत 2 दिवसांचे, 2 रजनीचे. आणि मनोज वाघेरेंना काय झालं, गळ्यावरती हात त्यांच्या, फार नाराज दिसत आहेत. कृष्णा केणे पण तर जाम खुश, त्यांना सुद्धा पॉकेट मिळेल आता. ही मजा वेगळी प्रेक्षक, कारण तिकडे सामना सुरू होणार आहे म्हणून थोडीशी आम्ही मजा घेतोय, आमचं प्रेशर रिलीज करतोय. हे चिमुकले बघा, नन्हे मुन्ने बच्चे, तुम्हारे शोल्डर पे क्या है, मुट्ठी में क्या है. त्यांना माहिती की सरपंच साहेब आपला सन्मान करणार आहे. आपण चिमुकले आहोत, आपण स्वतःचा सन्मान आपण स्वतःच करूया. चला जाऊया मैदानामध्ये, जरा मजा आली. हे सरपंच साहेब बघा, नितीनजी देसले सुद्धा जाम कॉग्लेट स्माइल, त्यांची कॉलगेट क्लोजर स्माइल देत असताना काय चर्चा रंगली बघा. असं वाटतं की ह्याच वर्षी पुढची स्पर्धा ठेवायची काय, असं त्यांची चर्चा सुरू आहे. त्यांना सुद्धा या स्पर्धेने पूर्णपणे मंत्रमुग्ध केले. सरपंचजी साहेब, पाळी साहेब बघा आपला थंब दाखवत आहेत. दॅट्स इट, येस, तुम्ही दाखवलंय करून साहेब. ग्रेट ग्रेट, यू आर ग्रेट, ऍब्सोल्युटली. चला, सामना सुद्धा तितकाच ग्रेट असेल. कॉमेंटी बॉक्स मध्ये ग्रेट कॉमेंटेटर असेल दत्ताजी फर्डेसर. धन्यवाद. या चेक. पहिला चेंडू फुल टॉस बॉल, डायरेक्ट थ्रो हिटिंग करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे पंचांनी पंच थोडा ना वेळ घ्या आणि मग निर्णय इथपर्यंत पोहोचवायचा आहे. पण महत्वपूर्ण मॅच आहे, कारण सेमीफायनलची मॅच आहे. इथून पुढे जाणारी टीम ही फायनल खेळणार आहे. तर टार्गेट असेल 29 चेंडू मध्ये 71 धावेंचं, 72 धावेंचं. तुर्तास 29 मध्ये 71 करायचं. एक धावसंख्या बलकावर लागली गेली आहे. दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात, सूरज भगत आणि कामरान कुंगले. ओ त्रिफळाची, जो खेळाडू आतापर्यंत अबाधित राहिला होता त्याला बाधित केलं आणि त्याला पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार करण्यास भाग पाडलं. याला म्हणतात मोमेंटम शिफ्ट होणं. धावांचा आलेख 72 लागला काय आणि ते सूरज भगतला नजर लागली. नजर लगे गुरु सूरज भगत बॅक टू द पॅव्हिलियन विथ द क्लीन बॉल. त्रिफळाची. हेलो चेक. हेलो 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 हेलो
आजची खरी रात्र एन्जॉय केली ती सम्राट एंटरप्राइजेस डोळे टीमने. त्यांची झोप देखील झाली आहे. फ्रेश मूड मध्ये ते फायनल मॅच खेळायला येणार आहेत. डोळेकरांचा चांगला डोळा त्या ठिकाणी लागला होता आणि आता फायनलच्या दिशेने देखील डोळा असेल, कारण ते अभ्यास करतायत की कोणती टीम आम्हाला जड जाऊ शकते, कोणती टीम आम्हाला फायनल मध्ये येऊन अडचण निर्माण करू शकते. काय चेंडू हाताळलाय, जबरदस्त लाईन टाकली जाते आर्यनच्या माध्यमातून. आस्किंग रन रेट आता मात्र वाढत चाललाय. 15.60 च्या गतीने या धावा बनवायचे. 27 चेंडू मध्ये 70 धावा, एक गडी बाद 2. सूरज भगत बल्लानीचे खेळाडू परतले आणि आता मात्र जय मसोबा जॉर्डन 11 कल्याण ग्रामीण थोडा अडचणीत आहे. ही जबाबदारी आता कामरान कुंगलेला सांभाळायची आहे आणि तदनंतर कल्पेश केनेला देखील, जे निंबवलीचे खेळाडू आहेत. या दोन्ही खेळाडूला, कारण प्रत्येक मॅच काही सूरज भगत येणार नाहीये जिंकून देण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला देखील, कारण कल्पेश केनेकडे देखील काय क्षमता आहे आपण बघितलं होतं पहिल्या मॅच मध्ये. फुलटॉस होता या ठिकाणी. आउट फॅक्टर कन्सिडर केला गेला. इट्स अ नो बॉल. 1+4 मिळतील. 5 धावा फाईन लेग झोन मध्ये आल्या. चौकार. त्याचे महान पिसे आणि तिथून कामरानने फक्त दिशा दिली. गोलंदाजीच्या गतीचा वापर केला. लेग स्लिप मध्ये आपण बघितलं तर फाईन लेग झोन मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डाव्या बाजूने तो चेंडू सीमारेषेचा वेध घेतला होता. अशा पद्धतीने चौकार आलाय. धावसंख्या धावफलक 7 झाली. 27 चेंडू मध्ये 65 धावेंची गरज आहे. 14.44 ची रन रेटने हा धावसंख्या फलक बनवायचे. जितक्या धावा पहिल्या 2 ओव्हर मध्ये कॅपिटलाइज करता येतील तितकी हा धावसंख्या फलक ते जिंकू शकतात, कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये 30-35 जर झाले मजा येईल. यावेळेस ऑन साइडला टर्न केला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक असतील, आले वेगाने. तडिया सर्कलच्या बाहेर अगदी बघितलं तर एक ऑन साइडला ठेवला गेलाय आणि तदनंतर दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साइडला ठेवले. एक काऊ कॉर्नर झोन मध्ये आणि एक मिड विकेट स्क्वेअर लेग झोन मध्ये. दोन्ही हिटिंग आर्क्सच्या ठिकाणी ठेवले गेलेत, कारण आज मॉडर्न क्रिकेटमध्ये सर्वाधिक शॉट्स कुठे खेळले जात आहेत. पहिले एक खेळाडूची जागा फिक्स असायची, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन, बाकी कुठेही लावलं जात नसायचं. आता मात्र तसं नाहीये. आता कधी कधी स्कोअर लेग मध्ये पण ठेवला जातो आणि मिड विकेट मध्ये सुद्धा ठेवला जातो, कारण हिटिंग क्वालिटी आता मोस्टली डावखुरा खेळाडू असेल तर स्पेशल तो मिड विकेट मध्ये जास्त खेळतो आणि रायटी असेल तो स्क्वेअर लेग मध्ये खेळतो. तर त्यानुसार फिल्डिंग पोझिशन ही बदलत असते, परंतु पूर्वी तसं नसायचं. पूर्वी काय असायचं की समोर 2 खेळाडू ठेवा, बाकी गेम गोलंदाजावर सोडा. तो गोलंदाज त्या पद्धतीने गोलंदाजी करायचा. बॅटची एज कल्पेश केनेला लागली नजर. अरे सूरज भगत गेला काय, कल्पेश केने परतला काय. परिस्थिती तिथे फार फार गंभीर. जय मसोबा जॉर्डन 11 कल्याण ग्रामीण दुसरा फलंदाज इथे बाद. पडल्यानंतर बाहेर टर्न झाला. टर्न होत असताना कटर पाहायला मिळाला आणि तदनंतर अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला. कल्पेश केनेला सरप्राईज केलं. अनप्लेएबल डिलिव्हरी विथ द टेकिंग ऑफ द इनसाइड एज अँड व्हाट अ ब्युटिफुल कॉट बिहाइंड ऑफ द बिहाइंड द स्टंप अँड दॅट वाज ट्रूली अ सेटअप सेट बाय द बॉलर अँड गुड कॉपरेशन comes by the wicket keeper. So this is the team unity. You can play individually, you can win the game 1 or 2, but if you play as unity then you will win the entire trophy. आपण असं म्हणतो की 1-2 मॅच आपण एकही बॅटिंग वर बॉलिंग वर जिंकू शकतो, परंतु सातत्याने जर ट्रॉफी जिंकायची असेल तर 5 ते 6 मॅच जिंकावे लागतात आणि 5 ते 6 मॅच जिंकण्यासाठी
एक खेळाडूवर मदर असून चालणार नाही. 11च्या 11 खेळाडू कॉन्ट्रीब्युट करणं गरजेचं असतं. त्या पद्धतीने तुर्तास मी म्हणेल जे चांगल्या फॉर्म मध्ये होते कल्पेश केने आणि सूरज भगत परतलेत. आता खरी जबाबदारी कामरान कुंगले आणि अप्पू कुंगले या दोन्ही भावांवर आली आहे. 24 मध्ये 64 मॅच अजूनही आणि आलाय अक्षय थेडे. अक्षय तेटेसाठी हा चेंडू फुलटॉस अक्षय तेटेने दिला. त्यानंतर फाईन लेग झोन मध्ये आतापर्यंत दोन चौकार आलेत आणि दोन्ही चौकार या क्षेत्ररक्षकाच्या हातातून ब्रश होत असताना पाहायला मिळालेत. त्याची जागा आता बदलणार, ती चेंज केली जाणार आहे त्याची जागा, कारण त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली ही दुसरी चूक आहे. आईला हिम्मतवाला आमचा वसंत लोणे नाडगाववाला आईला हिम्मतवाला. अक्षय थेडे व्हेरी स्पीडी बॉलर. कधी कधी चेंज ऑफ पेस दाखवतो. एका सेक्शन मध्ये बॅकअप दी स्लोअर वन, एका सेक्शन मध्ये बाउन्सर, सगळ्या प्रकारची लाईन आणि लेंथ तो टाकत असतो. स्लोवर वन, यावेळेस स्लोवर वन हाताळलाय. बघितलं, वेपन वापरलं, शस्त्र वापरलं, कारण त्याच्याकडे भरपूर चेंडू आहेत. तो बाउन्सरही टाकतो, स्लोवर वन नकल चेंडूही टाकतो, तदनंतर हार्ड लेंथही टाकतो आणि स्पीडी वेगवान चेंडू देखील टाकतो. त्यामुळे असे गोलंदाज, चतुर गोलंदाज हे प्रामुख्याने फार निर्णायक ठरत असतात. कधी कधी स्पीड अगेन्स्ट जातो, कधी कधी व्हेरिएशन उपयुक्त ठरतं. आणखीन एक चांगली लाईन, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अक्षयला बाहेर हिटिंग करणं, कारण तो हिटिंग आग पासून थोडा दूर ठेवतोय. अनऑर्थोडॉक्स स्टाईलने तुम्ही ज्यावेळेस विश्वनाथ गुंडप्पा स्टाईलने हा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तो एक्झिक्यूट झालेला नाहीये. धावा झाल्या 21 मध्ये 59 ची गरज असताना 2 गडी बाद 13, 1.3 षटकांचा खेळ झालाय. धावांचा आलेख वाढवण्याची गरज झाली आहे. 17चा रन रेट वाढलाय. 17 इज व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट. 1-2 ओव्हर मध्ये ठीक आहे, परंतु सातत्याने 4 ओव्हर मेंटेन ठेवणं. फुल टॉस स्वीप केलाय, चेंडू फाईन जातोय. फाईन लेग झोन मध्ये 4 धावा मिळतील. 2 चौकार आतापर्यंत अक्षय थेडेने खर्च केलेत आणि अप्पूच्या बॅट मधून हा चौकार आलाय अप्पू कुंगलेच्या. है उसका नाम मार्केट सारा केलाय जाम. वन साइड है उसका नाम. हा चेंडू देखील विचार केला तर स्लोअर वनच टाकला होता आणि लोअर फुलटॉस राहिला. अप्पूने स्वीप केला. स्वीप करत असताना गॅप सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. गॅप मिळाला आणि चेंडू अलॉंग दी कार्पेट फरार झाला. फाईन लेग झोन मध्ये 4 धावा प्राप्त झाल्यात अप्पू कुंगलेला आणि अप्पूने देखील आपलं अकाउंट ओपन केले 4 ने. कामरान आतापर्यंत 2 चौकार 3 एकेरी, अशा पद्धतीने तो 11 धाब्यांवर खेळतोय. संघाची धावसंख्या झाली 17. ओ अपील, भरपूर अपील, उत्साह होता. लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या बलकावं लागेल. अतिरिक्त स्वरूपात काव्यावर तो धाव आली आहे. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. त्या पद्धतीने धावा झाल्या 18, करायचे 19 मध्ये 54. टार्गेट खूप मोठा आहे. इथे संघर्ष करावा लागतो, कारण संघर्ष तर चालू आहे, परंतु संघर्षामध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला 100% नाही तर 101% द्यावं लागेल. म्हणजे 1% पुढे जाऊन तुम्हाला द्यावं लागेल. जसा मैपत म्हणतोय मी 113% प्रयत्न करतो. ओ रॅप होतोय. आणखीन एक अक्षयवर आक्रमण जर बघितलं तर समोर किंवा स्वीप करणं इतकं सोपं नाहीये. 2 चौकार जे आलेत ते स्कोर द विकेट आलेत. गतीचा वापर फलंदाजीने केला होता, परंतु तदनंतर त्याचा कमबॅक खूप चांगला पाहायला मिळाला. षटक संपलं, 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9.00 च्या सरासरीने धावसंख्या झाल्यात 19. करायचे जाता 18च्या गतीने 53. सकाळचे वाजले 5. सकाळचे 5 वाजलेत. आम्ही दररोज 5 वाजता उठतो आणि आजची रात्र आम्ही पूर्ण वेळ जागलोय. कोणत्याही क्षणी डोळा न लहुता, कारण 10 नंतर आम्ही झोपलेलो असतो, परंतु आज 5 वाजेपर्यंत आम्ही जागलोय. अजून एक मॅच आहे. सकाळ मला वाटतं चहा घेण्यासाठी उगवेल. नाईट क्रिकेटमध्ये चहा मिळणं
सगळ्यात भारी गोष्ट असते. त्याचं महत्व मला एवढे दिवस कळालं नाही, परंतु या 3 रात्रीमध्ये कळालंय की किती महत्व आहे. 18 मध्ये 53 ची गरज आहे. फुलटा सुद्धा स्वीप केलाय. आतापर्यंत जेवढे फटके आले त्या स्वीप मध्ये आलेत. कामरान कुंगलेच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड लॉंग लेगला त्या ठिकाणी फिल्डर सेट केलाय. पाठीमागे फिल्डर सेट केला गेलाय. मैब्या गावदेवी 11 पीसे संघ खूप चांगला स्टडी करून आलेत. आतापर्यंत आपण ओपन गटातील हे सगळे खेळाडू बघितले, परंतु पीसे टीमने जो अभ्यास केलाय या सगळ्या खेळाडूंचा सातत्याने तो वाखाणण्याजोगा आहे आणि त्यानुसार ते डिलिव्हर करतायत, डिपॉझिट करतायत आणि स्वतःला त्या ठिकाणी झोकून दिलंय. बॅटिंग करत असताना देखील आणि आता फिल्डिंग आणि बॉलिंग करत असताना देखील. 20 झाल्या. 17 मध्ये 52. आक्रमणाची वेळ आली आहे. आता नाही, अभी नाही तो कभी नाही. ओ इथे बॅटची एज लागली. नशीब नशीब नशीब. चेंडू सी मारेषेच्या बाहेर शॉर्ट टर्मला बीट केलं आणि अशा पद्धतीने लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय आचौकार. पुकार प्राप्त होतोय अप्पू कुंगलेला. अप्पू कडनं देखील मोठी फटक्यांची अपेक्षा आहे. 24 धावा. धावसंख्या बलकावर 16 मध्ये 48 ची गरज. नुवान कुलशेखर म्हणे अगदी 18 मध्ये ज्यावेळेस 50 गरजेचे होत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध, त्यावेळेस नुवन दसून शनकाने ती मॅच काढली होती आणि त्याच्या करिअर मधील ती वेल फिनिश मॅच होती. कदाचित ही वेल फिनिश मॅच अप्पू आणि कामरानच्या करिअर मधली असू शकते. 16 मध्ये 48 करायचे. ताकद दाखवावी लागेल. ताकद टायमिंग दाखवावी लागेल, नाहीतर फायनलच्या रेस मध्ये तुम्ही पोहोचू शकणार नाहीयेत. खुश तो करना होगा. चेंज ऑफ पेस येतच राहील, आव्हान येतच राहील, परंतु आव्हानांना तोंड देता देता तुम्हाला सर्वस्व पणाला लावावं लागेल. तुर्तास एक एक चेंडू तुम्ही डॉट बॉल घालवणार तर ही मॅच तुम्ही जिंकणार नाही. 15 मध्ये 48. 15 मध्ये 48 म्हणजे 20च्या सरासरी धावा करायचे. आणखीन एक पॅड आणि ते सापडला गेलाय अप्पू. मॅच मधील विकेट जणू गिव्ह अप केल्यासारखी वाटू लागले, कारण बॅटवर कनेक्शन कमी प्रमाणात पाहायला मिळतंय आणि पायावर जास्त चेंडू आदळतात, पायावर जास्त लागले जात आहेत. लेग बाईच्या स्वरूपात आणखीन एक विकेटचं पतन झालं. अप्पू बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच्या या स्पेल मध्ये 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये 1.4 चेंडू हाताळलेत, 13 धावा खर्च केल्यात आणि बहुमूल्य 3 विकेट्स प्राप्त केल्यात. आणि या 3ही विकेट आर्यनच्या नावावर आल्यामुळे कदाचित त्याचा जो कॉन्फिडन्स वाढलाय तो पुढे येणाऱ्या गोलंदाजांना देखील उपयोगी ठरू शकतो. मैब्या 11 जसं नंबर 1 लखपती बनून गेलाय, तसं या टीमला देखील ते लक फार फेवर केलंय, कारण काय जबरदस्त त्यांनी आतापर्यंत परफॉर्मन्स दाखवलाय. 14 मध्ये 48 आव्हान अतिशय कठीण वाटू लागले, कारण 20.57 म्हणजे 21च्या सरासरीने धावा बनवायचे. मुकेश गायकर देखील डॉट बॉल. मुकेश गायकरला आजचा दिवस, आजची रात्र या मैदानावर थर्ड अंपायर वाईट साठी. ओके, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. काय चेंडू आतमधून जबरदस्त वाईड लाईनच्या आतमधून टर्न केलाय आणि इतका सुंदर चेंडू पाहायला मिळाला. त्याची शाईन बघायला मिळाली, त्याची मुवमेंट बघायला मिळाली, त्याचा टप्पा बघायला मिळाला आणि इथे पूल केला. जेल असेल. आता चित्र सुस्पष्ट झालं. करावे लागतील किती
चौथा फलंदाज बाद झालाय 24 वर. 12 मध्ये 48. कठीण 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 24 रन पर ओव्हर करायचे. नाव कापी हाय दिलीप पालवीचा. Attack is the best weapon. Attack is the best defense. But here it is. Every batsman they tried to go for attack, but they not delivered indeed it so far. So back to back 4 wickets fell down indeed so far, and still right now 12 balls and 48 runs are required. Very difficult. फार कठीण अवघड अशक्य म्हणता येणार नाहीये, परंतु प्रोफेशनल टीम ही मैबा 11 गावदेवी पिसे आहे आणि ती 12 मध्ये 48 धावा जर त्यांनी इथे खर्च केल्या तर मात्र इतिहास घडला जाईल आणि इतिहास वाचला देखील जाईल. कारण तुर्तास 4 फलंदाज गमावले गेलेत संपूर्ण जय मसोबा जॉर्डन 11 कल्याण ग्रामीण या संघाच्या माध्यमातून. 12 मध्ये 48 ची गरज. 24 धावा पाहिजेत प्रत्येक 6 चेंडूच्या पाठीमागे. म्हणजे 4 6 मारायचे. 4 6 म्हणजे एकंदरीत 8 6 मारले तर ही मॅच ते जिंकू शकतात. 12 मध्ये 8 6 मारायचे. अजून एकही आला नसेल मला वाटतं. आणि या इनिंग मध्ये एकही 6 लागला नाहीये. 8 येतील कसे हा देखील एक प्रश्न निर्माण झालाय. बघा टोचून बोलल्यावर लागला 1 6. आता फक्त 7 मारायचे. अरे 7 होऊन जाऊ दे आणि मॅच घेऊन जाऊ दे. एक आलाय. या टर्निंग पॉइंटला आग लगा दी. कामरान कुंगले अनिल कुंबले नी जसे 10 विकेट्स घेतल्या होत्या पाकिस्तान विरुद्ध, डोक्याला फेटा बांधला होता बँडेजचा, तसं मला वाटतं एकटा कुंगले कामरान कुंगले 7 षटकार मारू शकतो. एक आलाय, 7 बाकी आहे. पियुष गोलंदाजी मार्कवर ज्यांनी मेडल ओव्हर टाकली होती त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार दिलाय. मैबा बैलाचे मालकांचं हृदयाची धडधड वाढत चालली आहे. 7 षटकार बाकी आहेत. फुल टॉस आला रे आला. षटकार नाही परंतु चौकार निश्चित आला. क्या बात आहे. चांगली बॅटिंग. धावसंख्या धावफलकावर 34. दिलों की बनलाई जान, लाखों दिलों की बनलाई जान, लाखों दिलों की बनलाई जान. दिलीप पालवी नितीन जसले आयत दादांचे संगतीला. दिलीप पालवी नितीन जसले आयत दादांचे संगतीला. याला म्हणतात प्रेशर. एका दिवशी हिरो, दुसऱ्या दिवशी कदाचित झिरो देखील होऊ शकतो. म्हणून एव्हरी मॅच, एव्हरी न्यू मॅच इट्स अ न्यू अपॉर्च्युनिटी अँड देयर इज अ न्यू बिगिनिंग बिकॉज वेल बिगन इज अ हाफ डन. बट स्टिल राइट नाउ कामरान कुंगले ही इज ऑन द फायर. This time flicking through the finally vision fielder is there and there is a mistake. There is a mistake. Ball is brushing, but finally he has stopped the ball. When he has thrown the ball towards the wicket keeper, there is a chance to taking another 2 runs and score moves on with the 2. 36. चार गडी 36. चांगली बॅटिंग. फुलटा सुद्धा ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. मिड विकेट वर आले, एक मिळाली आणि अशा पद्धतीने कामरान स्ट्राईक रोटेट करतोय. न्यू बॅटर या ठिकाणी आलेत. हरेश मिरकुटे मॅन फ्रॉम. सुरुवातीला मुरबाडला होते, आता मला वाटतं 10 गावला आहेत. 10 गाव कदाचित त्याचं मूळ गाव असावं, परंतु मुरबाड मध्ये ते पहिले खेळायचे. आणि सिद्धिविनायकचं अतिशय महत्वपूर्ण राजेश मिरकुडे यांचे छोटे बंधू
आणि यांचं क्रिकेट देखील हरेशचं क्रिकेट मी स्वतः पाहिलंय जवळून. काय बॅटिंग असायची हरेशची, फिल्डिंग असायची जबरदस्त. ओ प्लेड ऑन स्विंग अँड मिस आला डॉट बॉल हरेश साठी. आज चांगला चेंडू हाताळला गेलाय, प्रेशर वाढलंय. इथून एक एक डॉट बॉल मॅचला अगदी फार दूर घेऊन चाललाय. 37 वर 4 अंतिम चेंडू असेल. फुलटॉस होता ऑन साइडला, गॅप सिलेक्शन चांगला, परंतु मिड विकेटचं क्षेत्ररक्षक देखील बिजली सारखा विजेसारखा अगदी वेगाने आला. तशी एखादी वीज आकाशामध्ये कडाडते आणि ती जमिनीवर कधी कोसळते हे आपल्या डोळ्याची पापणी मिटेपर्यंत देखील कळत नाही. त्या पद्धतीने क्षेत्ररक्षक अंगामध्ये जसं स्टिंग पिल्यानंतर ताकद येते असे आम्ही ऍडव्हर्टाईज बघतो, तसं तो आला होता. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. 4 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झालाय. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये करायचे 34, 6 मध्ये फक्त मारायचे किती, 6 सिक्स मारायचे, फक्त 6 मारायचे, बाकी काही करायचं नाहीये. आणि 6 मध्ये जर 6 सिक्स मारले तर मी खरं सांगतो एक माणसाला अटॅक इथे येऊ शकतो. आणि ती व्यक्ती कोण असेल ती मी भविष्यात सांगेल. पण तुर्तास पोझिशन चांगली आहे. 6 मध्ये 34 करायचे. चला 6 मध्ये 34 करायचे. आजची रात्र खूप मजा आली खरंच. मनोरंजन तर झालं, हासी मजाक विनोद खेळ आणि खेळाच्या माध्यमातून मनोरंजन देखील झालं. खूप चांगल्या गोष्टी आज इथे पाहायला मिळाल्या. रिव्हर्स खेळलेत, डॉट बॉल आला, समीकरण चेंज झालं. 5 मध्ये 34 होणं अशक्य आहे. 5 मध्ये कारण कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंग. दिस इज द रोल ऑफ दी सरपंच ट्रॉफी 2025 अँड देयर इज नो चान्स टू जे मसोबा जॉर्डन 11 कल्याण ग्रामीण फॉर विन द गेम बिकॉज देयर इज ओनली डोळा लागलेले टीम डोळा उघडा आणि आता सज्ज व्हा. सामने कौन सी टीम आ रही है देख लिया, परख लिया, अभी डिलीवर करने की बारी आई है आपकी. ओ हरेशला डॉट बॉल. हरेश सारख्या खेळाडूला इथे डॉट बॉल काढले जात आहेत आणि विकेट देखील मिळाली. सुंदर विकेट पाहायला मिळाली. परतावा लागेल हरेश मिरकुडेला. बाकी ऋषी आलेत ऑन साइडला टर्न करतायत. मुकेश जाधव साहेब आपण व्यासपीठावर बसा. एक मिळाली. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि फायनल कोणामध्ये होईल. आणि डोळे संघामध्ये 2 सुपरस्टार
आयकॉन प्लेअर चला मैबा 11 गावदेवी पिसे सांगायचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय आणि त्यानंतर सम्राट एंटरप्राइजेस डोळे टीम सांगायचे कर्णधार देखील यायचंय. द बिगेस्ट ग्रँड फिनाले इथे आपल्याला पाहावयास मिळतोय या दोन संघांमध्ये.